गरम गरम रश्श्याबरोबर भाकरी चुरून खायला कोणाकोणाला आवडते. तर आज मस्त असं मटकीचा रस्सा झणझणीत बनवणार आहे. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, लसूण, थोडंसं खोबरं, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच धनिया घेतली. वरतून थोडीशी कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घ्यायचं. कढईमध्ये तेल गरम करायचं. जिरं, मोहरी, कढीपत्त्याचा तडका द्यायचं. एक बारीक चिरलेला कांदा थोडासा परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 टॅमॅटो, थोडंसं नमक टाकून टॅमॅटो गळूपर्यंत परतून घ्यायचं. वाटलेलं वाटण टाकायचं. त्याच्यामध्ये मसाले टाकायचे. हळद, लाल तिखट, धने जिऱ्याची पावडर, थोडासा किचन किंग मसाला टाकलाय मी. सगळं व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचं. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची. पाणी टाकून तेल सुटूपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. तेल सुटल्यानंतर त्याच्यामध्ये मटकी आणि मोड आलेली मटकी आणि मूग टाकून घ्यायची. आणि सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गरम पाणी टाकायचं आणि छान असं व्यवस्थित उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर त्याच्यावर शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडंसं आणि मस्त असा रस्सा तयार करून घ्यायचा. आणि भाकरी गरम गरम भाकरी केल्यानंतर त्याच्याबरोबर कुस्करून खायचे. मस्त असं लागतं. आवडल्यास तर रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.